विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शिर्डी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज। होळी आली आनंद घेऊनी, भक्तीचा रंग उधळूया, वाईट जाळून साई नाम गाऊया। शिर्डीच्या पावन भूमीत भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा संगम अनुभवायला मिळाला। श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीच्या वतीनं होळी उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात आला। श्री गुरुस्थान मंदिर समोर गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करून होळी प्रज्वलित करण्यात आली। साई नामाच्या गजरात ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले। पारंपरिक होलिका दहनातून वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देत उत्सव आनंदात पार पडला। संध्याकाळी ग्रामस्थांच्या वतीनं पारंपरिक होलिका दहन सोहळा भक्तिभावात पार पडत श्रद्धा, एकता आणि आनंदाचा संदेश देण्यात आला। वसंताची ही सुवर्ण चाहुल, नवजीवनाची वेळ, मनातील सारे द्वेष विसरू, प्रेमाचा धरू मेळ। शिमग्याच्या या पावन दिवशी सुखाचा दीप लावूया, होळी आली आनंद घेऊनी, भक्तीचा रंग उधळूया। होळी आली आनंद घेऊनी, भक्तीचा रंग उधळूया। गोड नैवेद्य भक्ती भावाने अर्पू, घराघरातून मंगल ध्वनी नाम स्मरणाने भरू। हास्य आनंद भक्ती संगती एक रूप होया, वाईट जाळून प्रेम पेटवू, साई नाम गाऊया। प्रल्हादाचा अडळण विश्वास, भक्तीची मोठी शान, होलिका जळली अहंकाराने, जिंकला सत्य धर्म महान। चांगुलपणाच्या विजयासाठी श्रद्धेने नतमस्तक होऊया, होळी आली आनंद घेऊनी, भक्तीचा रंग उधळूया। काळी जळती होळी अनिष्ट सारे जाई, मनातील काळोख दूर करून आशेची प्रभा पसराई। नव्या सुरानी जीवन रंगवू, प्रेमदीप पेटवूया, वाईट जाळून प्रेम पेटवू, साई नाम गाऊया। भक्ती श्रद्धा सबुर घेऊनी, जीवन रंग फुलवूया। होळीच्या या पावन कशणी
सर्व साई भक्तांना होळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. होळीच्या या अग्नीमध्ये माझ्यातील जो अहंकार जो आहे, जो आळसपणा जो आहे, जे दारिद्र्य जे आहे, जे निराशा जी आहे, ती निराशा जी आहे त्या होळीमध्ये जी आहे ती खत्म होते ही मी प्रार्थना करतो. आणि ही खत्म झाल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे आहे, प्रत्येकाचं जीवन हे आनंददायी, आरोग्यदायी, चैतन्यदायी हो, सर्वांच्या जीवनामध्ये नवीन नवीन चांगले उपक्रम हो, यासाठीच्या शुभेच्छा. पहिले मी सर्व साई भक्तांना व ग्रामस्थांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ही होळी बाबांच्या काळापासून चालत आलेली आहे. त्या टायमाला आमचे पूर्वज लक्ष्मीबाई शिंदे असो, बाबूजी पाटील शिंदे असो, हे त्यांच्या काळापासून ते करत होते. परंपरेने तो आणतो, कालांतरापूर्वी गावकरी करायचे हे करायचे. नंतर हिंदुराष्ट्र तरुण मंडळ यांच्या हाताने ते करायला लागले. आणि नंतर सगळे मंडळ जे आहे म्हणून पुढे गावकरी आणि त्याचे काही मंडळ मिळून सगळं म्हणून ती होळी साजरी करतात. या होळीसाठी बरेचसे देश विदेशातले आणि भारतातले सगळीकडले लोक या होळीसाठी येत राहते बाबांना, आणि बाबांचा आशीर्वाद पण भेटतो यामुळं. आणि साई भक्तांना या होळीचं एक वेगळं आकर्षण आणि परंपरेने ही होळी आज पण चालू आहे आणि इथं पुढे पण चालू राहील. आणि फक्त एकच विनंती आहे, साईबाबांच्या चरणी लोक आपल्या भारतामधले आणि महाराष्ट्रामधले सर्वांना सुखी समृद्ध ठेवू आणि सगळ्यांच्या मागे तुमचा आशीर्वाद राहा बाबांचा, एवढी मी प्रार्थना करीन. होलिका माईला पण आम्ही तेच आत्ताच आपलं घातलं तर सगळ्यांना खुश ठेवू आणि दरिद्र्य आणि जे पण वाईट प्रवृत्ती आहे या होळीमध्ये नष्ट होऊ. साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये होळी दहनाचा कार्यक्रम हा परंपरेप्रमाणे सुरू आहे. सकाळी गुरुस्थान मंदिरासमोर साईबाबा संस्थांच्या वतीने या ठिकाणी होळीचं दहन करण्यात आलं आणि आज या ठिकाणी द्वारकामाई समोर बाबांच्या द्वारकामाई समोर सार्वजनिक होळीचं या ठिकाणी दहन करण्यात आलं, पूजा करण्यात आली. खरं तर सर्व या पूजेमध्ये एकच म्हणणं सर्वांचं असतं की आमच्या सर्व साई भक्तांचं दुःख आणि जे त्यांच्या काही या ठिकाणी चिंता आहेत त्या सर्व या ठिकाणी या होळीमध्ये नष्ट होत अशा प्रकारची प्रार्थना केली जाते. आणि यावेळेस या होळीचं या ठिकाणी अशी प्रार्थना केली या होळीसाठी मध्ये आम्ही की संपूर्ण विश्वावर या ठिकाणी युद्धाचं सावट निर्माण झालेलं आहे आणि आम्हा सर्व साई भक्तांना विश्वास आहे या जगावरचं हे संकट जर दूर करायचं असेल तर त्यासाठी साईबाबांचा श्रद्धा, सबुरी आणि सबका मालिक एक मूलमंत्र जो आहे तोच या विश्वामध्ये शांती नांदू शकतो. म्हणून आज आम्ही ती देखील प्रार्थना केलेली आहे. होळीचं आणि शिर्डीकरांचं नातं यासाठी महत्त्वाचं आहे की साईबाबांना लक्ष्मीबाई या ठिकाणी भोजन देत असं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. होळीच्या निमित्ताने या ठिकाणी गोड गोड जेवण देखील बाबांना देत असत. परंतु बाबांच्या महानिर्वाणानंतर लक्ष्मीबाई 2 ताटे घेऊन येत असत. एक बाबांच्या द्वारकामाईमध्ये देत असत आणि दुसरं या ठिकाणी होळीला घेऊन येत असत आणि त्यांचं ऊर त्या ठिकाणी भरून येत असत. त्यांना बाबांची आठवण येत असत आणि बाबांची आठवण आल्यानंतर ती बाबांना बोलवायच्या तर बाबा तुम्ही परत या, ही भावना घेऊन या ठिकाणी या ठिकाणी होळीला प्रसाद दाखवायच्या, नैवेद्य दाखवायच्या. तर अशा प्रकारे बाबांचे भक्त जे आहे ते आजही शिर्डीमध्ये येतात आणि बाबांना नमस्कार करतात. होळीच्या निमित्ताने त्यांचं सर्व दैन्य दुःख दूर बाबा या